आवदा पवनचक्की ऊर्जा प्रकल्प ज्या पद्धतीने मसोजोग मध्ये थाटण्यात आला आणि मसोजोग परिसरामध्ये एक नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील या आशेने या या प्रकल्पाला बीड जिल्ह्यात आमंत्रित करण्यात आलं. मात्र होतंय उलट. आता ही कंपनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेत आहे, ज्या पद्धतीची आपली मनमानी करत आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने विकास गंगा येऊन सुद्धा हा प्रदेश कोरडा ठक्क आहे. तरुणांच्या हाताला काम नाहीये, परिस्थिती विपरीत झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं या कंपनीनं बाहेरून कर्मचारी आणून आपली व्यवस्था चालवण्याचा प्रयत्न केलाय ना, त्यामुळे खऱ्या अर्थानं स्थानिक रोजगारावर खूप मोठी गदा आली. नेमकं या प्रकरणाचं कशा पद्धतीनं तोडगा काढावा यासाठी मसाजोगचे नवनिर्वाचित सरपंच स्वरूपानंद देशमुख या कंपनीच्या संपर्कात गेले, प्रकल्प अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या, स्थानिक जे जे रोजगार उपलब्ध करून देणार आहेत त्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्या, पण चर्चेचे परिणाम मात्र यांच्या अंगावर तीळ मात्र झाले नाहीत. जी आहेत ती उत्तरं आणि या उत्तरामुळं शेवटी त्यांनी अल्टिमेटम दिलं आणि ज्या पद्धतीनं एक निवेदनाच्या माध्यमातून या कंपनीला सांगितलं की ज्या अत्यावश्यक गरजा आहेत आणि ज्या ठिकाणी तंत्रज्ञ म्हणजे टेक्निकल स्टाफ तुम्हाला गरजेचा नाहीये त्या ठिकाणी स्थानिक लोकांना रोजगार द्या. ते सिक्युरिटी असेल, वाहन चालक असतील, बाकीचे जे काही रोजगारावर लागणारे मजूर असतील. कारण की या भागात येऊन सुद्धा जर खऱ्या अर्थाने या गावातल्या किंवा परिसरातल्या लोकांना जर रोजगार मिळत नसेल, मग या कंपनीचा फायदा काय? आणि ती वास्तविक मागणी आहे. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने पटलावर आल्यात आणि ज्या पद्धतीची भूमिका स्वरूपानंद देशमुखांना घ्यायची वेळ आली त्याच विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादा प्रकल्प आला की त्या परिसराचा कायापालट होतो. तिथं रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतात आणि या रोजगाराच्या संधी तिथल्या लोकांची परिस्थिती बदलण्यासाठी कारणीभूत ठरतात. परंतु खऱ्या अर्थानं ही जी आवाजा नावाची जी कंपनी आहे ती गेल्या मागील काही काळापासून वेगवेगळ्या कारणाहून चर्चेत आहे. पण ज्या पद्धतीची विकास गंगा ही या मसाजोगच्या परिसरात आली, केस तालुक्यात आली, परंतु या केस तालुक्यात येऊन सुद्धा केस तालुका आजही कोरडा ठक्क आहे. कारण की ज्या पद्धतीच्या कर्मचाऱ्यांची गरज या कंपन्यांना लागते ती वेंडर्सच्या माध्यमातून म्हणा किंवा एजन्सीच्या माध्यमातून म्हणा ती उपलब्ध करतात आणि स्थानिक लोक हातावर हात देऊन बसलेत. मग या स्थानिकांना जर या कंपनीच्या माध्यमातून रोजगार मिळत नसेल, रोजगाराची पुरवठा होत नसेल आणि या स्थानिक स्वरूपात याचा काही उपयोग होत नसेल तर खऱ्या अर्थाने ही कंपनी आणण्यात काय उपयोग होता? परंतु ही परिस्थिती का झाली? ज्या पद्धतीच्या अवस्था आणि ज्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये बीड जिल्ह्याला अडकवलं गेलं त्याचा फायदा या कंपनीचे लोक घेत आहेत का? आणि वास्तविक स्वरूपात ज्या परिस्थितीमध्ये आज ही केस तालुक्यातील किंवा मसाजोग परिसरातील बेरोजगारांना ज्या पद्धतीनं ऊसतोडीच्या कामासाठी जावं लागतंय त्याला ही प्रमुख कारण आहेत का? हे सगळे आता प्रश्न पटलावर निर्माण झालेले. कारण की खऱ्या अर्थानं जर एखादी नदी एखाद्या प्रदेशातून गेली तर त्या आजूबाजूचा प्रदेश हा तो सुजलाम सुफलाम करते, तिथल्या लोकांना पाणी देते, तिथल्या लोकांना अन्न पुरवते. पण मात्र ही आवाजा मात्र कोरड्या ठक्क पद्धतीनं ती आपली सिमेंटची बंधारे असतात त्या पद्धतीनं निघाली आहे. आज ज्या पद्धतीच्या कर्मचाऱ्यांची गरज लागली यांना ते फक्त वेंडरच्या माध्यमातून आणि बाहेर ज्या सिक्युरिटी कंपन्या आहेत, ज्या लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांच्याकडून हे लेबर उपलब्ध करतायत. पण स्थानिक स्वरूपातून या पद्धतीचा कसलाही यांना नामशेष नाही. इथल्या लोकांना कसल्याही पद्धतीची संधी देण्याचा यांचा मनसुबा नाही. मग ही गोष्ट स्वरूपानंद देशमुखांच्या लक्षात आली आणि त्यांनी या कंपनीचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केल्या. 2-3 मीटिंग झाल्या म्हणे, पण तरी त्या लोकांना अजून याचं गांभीर्य नाहीये. खऱ्या अर्थानं त्यांनी हे गांभीर्य घेतलं पाहिजे. कारण की ज्या गोष्टी नॉन टेक्निकल आहेत, ज्या ठिकाणी टेक्निकल स्टाफ लागत नाही, तर या नॉन टेक्निकल स्टाफच्या लागणारा स्टाफ हा परिसरातला जर भरला तर तुम्हाला 24 तास सेवा मिळेल, पाहिजे त्या पद्धतीच्या भूमिका मिळतील. परंतु कसं आहे,
आम्हाला राहून तिथं आम्हाला त्या शालिग्रामासारखं कोरडं ठक्क राहायचंय असा मनसुबाच बहुतेक आवाजाने पाळलाय. त्यामुळं स्थानिक लोकांना रोजगार दिला जात नाही हा स्पष्ट आरोप स्वरूपानंद देशमुखांनी केलाय. आता त्यांनी या संदर्भात अर्ज, विनंत्या, निवेदन सगळी दिलीत, परंतु ह्याचा परिणाम पडत नसल्यामुळे शेवटचं निवेदन दिलंय ना, उपोषणाचा अल्टिमेटम दिलं होतं, पण त्याचाही परिणाम पडला नाही आणि शेवटी स्वरूपानंद देशमुखांना उपोषणाला बसावं लागलंय. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीच्या जर विकास गंगा प्रत्येक ठिकाणी येऊ लागल्या आणि प्रत्येक अधिकारी आपल्या खिशाचा विचार करून जर स्थानिक लोकांना फाट्यावर मारू लागले ना, तर खऱ्या अर्थानं झाला विकास. यात खऱ्या अर्थानं त्या स्थानिक ज्या पद्धतीच्या पालकमंत्री आहेत त्यांनी त्यावेळेस बोलून घेतलं पाहिजे. पालकमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टी समजून सांगून या परिसरातल्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणात कशा पद्धतीने रोजगार देता येईल याकडे लक्ष वळवलं पाहिजे. आमदारांचं कर्तव्य आहे. तिथले आमदार तिथं या कंपनीच्या लोकांना बोलून या लोकांना कशा पद्धतीने, कारण की फायदा यांचाच आहे ना, कारण की येणारं जे काही परिस्थिती आहे, येणारं जे मतदान आहे त्यांना याच लोकांकडून मिळणार आहे. पण या सगळ्या गोष्टी फक्त एका कोपऱ्याला पडल्यात आणि या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं ऐरणीवर आणण्याचा प्रयत्न हा स्वरूपानंद देशमुखांनी केलाय, खऱ्या अर्थानं त्यांची दूरदृष्टी मानावी लागेल. स्वरूपानंद देशमुखांनी ज्या पद्धतीच्या भूमिका घेतल्यात आणि या स्थानिक लोकांना रोजगार दिलाच पाहिजे या कंपनींनी, भलेही ते सिक्युरिटी गार्ड असतील, लेबर असतील, ज्या पद्धतीचा नॉन टेक्निकल स्टाफ असेल किंवा काही टेक्निकल स्टाफही या परिसरामध्ये आहे ना, मग यांना का संधी नाही हा ऐरणीवरचा मुद्दा आहे आणि कळीचा मुद्दा आहे. मग या सगळ्या गोष्टींसाठी ज्या पद्धतीच्या भूमिका स्वरूपानंद देशमुखांनी घेतल्या ना, आज ते उपोषणाला बसलेत. या बसलेल्या उपोषणाच्या माध्यमातून तरी या लोकांच्या निबळगट्ट काळजाला पाझर फुटतो का, या लोकांच्या परिस्थितीवर परिणाम पडतो का, नाहीतर या गोष्टीसाठी आमदारांना आणि पालकमंत्र्यांना हस्तक्षेप करण्याची वेळ येईल. हे सगळ्या गोष्टी आता कंपनीने समजून घ्याव्या आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं ज्या उद्देशानं ही व्यवस्था इथं अंमलात आणण्यात आली त्यासाठी त्या लोकांना रोजगार दिले पाहिजेत, तरच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा विकास होईल. नाहीतर तुम्ही तुमच्या खिशाचा विकास करण्याच्या भूमिकेत ज्या पद्धतीनं तुमची मनमानी सुरू आहे त्या मनमानीचा विस्फोट होईल आणि परिस्थिती पुन्हा कशा पद्धतीनं होईल सांगता येत नाही. त्यामुळं परिस्थिती ही जर आटोक्यात घ्यायची असेल आणि ज्या पद्धतीनं लागणारा जो नॉन टेक्निकल स्टाफ आहे तो जास्तीत जास्त जर स्थानिक भरला तर इथलाही कायापालट होईल आणि इथल्या विकासाला एक नवी चालना मिळेल हे मात्र निश्चित. आणि या पद्धतीनं जर खऱ्या अर्थानं प्रत्येक ठिकाणी याच भूमिका झाल्या आणि आलेल्या कंपन्यांनी बाहेरचे स्टाफ जर हायर करायला लागले तर मग स्थानिक स्वरूपात या उभे केलेले हे प्रकल्प फक्त शोभेच्या वस्तू आहेत का, फक्त शोरूम मध्ये लावलेल्या त्या भावल्या आहेत का? कारण की खऱ्या अर्थानं याचा काहीच फायदा नाही. कसल्याच पद्धतीचा रोजगार किंवा कसल्याच पद्धतीच्या भूमिका या ठिकाणी साफल्य होत नाही. स्थानिकांच्या जागा पाहिजे त्या परिस्थितीत घ्यायच्या, स्थानिकांना प्रोटेक्शनसाठी पाहिजे त्या पद्धतीची भूमिका मांडायची आणि जेव्हा खऱ्या अर्थानं इथल्या लोकांना रोजगार देण्याची वेळ येईल मात्र त्या ठिकाणी तोंड वाकडं करायचं हे आता आवाजाने ठरवलंय. त्यामुळे स्वरूपानंद देशमुखांनी ज्या पद्धतीचा उपोषणाचा पवित्रा घेतलाय त्याचा खऱ्या परिणाम आता या लोकांवर झाला पाहिजे आणि इथल्या जर स्थानिक लोकांना जास्तीत जास्त रोजगार मिळाला तर खऱ्या अर्थाने इथला हातातला कोयता गळेल. पण जर या लोकांच्या मनसुम्यात असेल, या लोकांना जर हीच भूमिका असेल की स्थानिक लोकांना कोरडं ठेवून बाहेरच्या लोकांचं फलित करायचं तर त्यांची इच्छाशक्ती त्यांना लाभ. पण खऱ्या अर्थानं नैतिकता हीच सांगते की ज्या ठिकाणी आम्ही राहतो, ज्या ठिकाणी आम्ही वागतो त्या ठिकाणच्या विकासाचा विचार आम्ही निश्चित केला पाहिजे. काय वाटतं याबद्दल तुम्हाला? काही वाटत असेल तर निश्चितपणे कॉमेंटमध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नमस्कार.